पप्पा म्हणत असेल आपल्याला मतदान दुसरीकडे करायचं, 2 दिवस जेवायचं नाही, 2 दिवस जेवायचं नाही. पप्पांना आईने विचारलं का जेवायचं नाही, त्याला सांगायचं आमदार संतोष बांगरला मतदान करा तेव्हा जेवतील. हे आहेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाचे आमदार संतोष बांगर. कधी आपल्या विधानांमुळे तर कधी आपल्या कृतीमुळे कायम चर्चेत असलेले संतोष बांगर या व्हिडिओमुळे अडचणीत येण्याची शक्यता आहे. संतोष बांगर यांचा हा कळमनुरीमधल्या एका शाळेत विद्यार्थ्यांशी संवाद साधतानाचा व्हिडिओ आहे. त्यामध्ये बांगर महोदय थेट विद्यार्थ्यांना सांगताना दिसत आहेत की आई वडिलांनी आपल्याला मतदान नाही केलं तर 2 दिवस जेवण करून, पप्पा म्हणत असेल आपल्याला मतदान दुसरीकडे करायचं, 2 दिवस जेवायचं नाही, 2 दिवस जेवायचं नाही. पप्पांना आईने विचारलं का जेवायचं नाही, त्याला सांगायचं आमदार संतोष बांगरला मतदान करा तेव्हा जेवतील, नाही तर जेवत नाही. कोणाला मतदान करायचं, कोणाला, जरा जोरात, कोणाला. एक आमदार अशा प्रकारे विद्यार्थ्यांना सांगत असल्याचा हा व्हिडिओ म्हणजे निवडणूक आयोगाच्या निर्देशांचं उघडपणे उल्लंघन करण्याचा दावा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केलाय. त्यांनी कारवाईची मागणी सुद्धा केली आहे. 5 फेब्रुवारी रोजी निवडणूक आयोगानं प्रचारात लहान मुलांचा वापर करण्याबाबत काय निर्देश दिले ते पाहूयात. कोणताही पक्ष किंवा नेत्यांनी आपल्या राजकीय सभांमध्ये लहान मुलांना एखाद्या महत्त्वाच्या नेत्याप्रमाणे ड्रेस परिधान करून उभं करू नये. तसंच पक्षाची विचारधारा किंवा राजकीय पक्षाचा प्रचार होईल अशा प्रकारे मुलांना चिन्हाचा वापर करायला लावता येणार नाही. एवढंच नाही तर नेत्यांनी मुलांना कडेवर घेऊन प्रचारात फिरू नये, तसंच त्यांचे फोटोही वापरू नयेत. लहान मुलांना एखाद्या पक्षाचा उमेदवाराचा प्रचार होईल किंवा कुणावर टीका होईल अशा पद्धतीने बोलायला लावता येणार नाही. सत्ताधारी पक्षाचा आमदार अशा प्रकारे विद्यार्थ्यांना दम भरतोय असा व्हिडिओ असूनही विरोधकांनी यावर कायदेशीर कारवाई करण्यापेक्षा केवळ सोशल मीडियावरून विरोध करणंच कितपत योग्य आहे अशी ही चर्चा आता सुरू झाली आहे.